हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि चवदार अंडा करी कशी बनवायची ते इथे पाहणार आहोत। चला तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे काही साहित्य घेतलेलं आहे। 3 कांदे घेतलेले आहेत, ते उभे कट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच प्रवीण मसाला, 3 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 7 ते 8 काजू भिजवलेले आहेत, 1 चम्मच जिरे, 2 तेजपान, दालचिनी, विलायची, लवंग 2 घेतलेले आहेत, कसुरी मेथी आहे, 1 वाटी साय, 1 छोटी वाटी दही, 2 ते 3 हिरवी मिरची आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडं आलं आणि हिरवी कोथिंबीर आहे। बस एवढं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। 7 ते 8 अंडे घेतलेले आहेत, मी उकडून घेतलेले आहेत अंडे आणि ते अशा प्रकारे इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तुम्ही हवे त्या प्रकारे कट करू शकता किंवा तसंही ठेवू शकतात। बघू शकतात तर अंडे आता इथे आपले आकार देऊन रेडी आहेत। चला तर आता कढईमध्ये तेल घेतलेले आहे 2 उबळी, त्यामध्ये कट केलेला कांदा ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपल्याला आता हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा इथेच ॲड करायचा आहे आणि याला सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांद्याला आणि लसणला थोडा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत बघू शकता, तर इथे थोडा हलकासा कलर आलेला आहे। आता या मसाल्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायची आहे। यामध्ये हा मसाला, थोडा आल्याचे तुकडे, भिजवलेले काजू आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे, ती सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जाडसर काढून घ्यायचं आहे पहिले, बघू शकतात अशा प्रकारे। आणि यामध्ये आता नंतर थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग पाणी टाकून मग काढून घ्यायचं आहे। अगोदर जर का पाणी टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे नंतरच टाकायचं। तर बघू शकता इथे आता आपली पेस्ट बनून तयार आहे। जो मसाला आहे तो अशा प्रकारे इथे वाटण तयार करून घ्यायचं। आता कढईमध्ये आणखी 1-1.5 उकळी तेल टाकायचं आणि सगळे जे अंडे आहेत उकडलेले ते इथे टाकून घ्यायचे आहेत। त्यावरती चवीप्रमाणे थोडं मीठ, थोडं लाल तिखट टाकायचं आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तेल मीठ अंड्यामध्ये आतमधून सुद्धा गेलं पाहिजेत, अशा प्रकारे इथे हलक्या हाताने अंडे हलवायचे आहेत आणि व्यवस्थित अंडे इथे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता तर अंडे फ्राय झाले की शेवटी यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकायची आणि आणखी परत अंडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अंडे आता इथे तयार आहेत, एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आणखी परत 4 ते 5 उबळे तेल टाकायचं। तेल तापलं की खडे मसाले त्यामध्ये सोडून द्यायचे, थोडं जिरे ॲड करायचं। व्यवस्थित झालं की त्यामध्ये सगळे आपले जे मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत। लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर आणि प्रवीण मसाला, हळदही इथे ॲड करायची आहे किंवा नंतरही ॲड करू शकतात किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्किपही करू शकतात। आणि आपलं जे वाटण आहे ते वाटण आता इथे आपण टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित मिक्स झाला, आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि 2 मिनिटांनंतर चेक करू। बघू शकतात तर छान असं तेल मसाल्याने सोडलेलं आहे आणि आणखी परत व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा। आणि यामध्ये आता आपल्याला छोटी 1 वाटी घेतलेली साय जी आहे ती सायसुद्धा इथे मसाल्यामध्ये ॲड करायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। याने काय होतं तर भाजीला तरीही छान येते आणि चवही भन्नाट येते। चवीप्रमाणे मीठ मी इथेच टाकणार आहे। भाजीला पुरेल इतपत सगळं मीठ मी इथे टाकलेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि आणखी 1-2 मिनिटांनी चेक करू। तर बघू शकतात किती भारी इथे तरी आलेली आहे भाजीने। मसाल्याने सगळं तेल जे आहे ते सोडलेलं आहे। एकदम कमी फ्लेमवरती मी हा मसाला शिजू देत असते। तर अशा प्रकारे जो खाली लागू द्यायचा नाही आहे, मोठा गॅस केला तर मसाला आपला खाली लागू शकतो, करपू शकतो। त्यासाठी एकदम कमी फ्लेमवरतीच हा मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये मी थोडी हळद टाकणार आहे, 1 चम्मच,
त्यानेही भाजीला कलर छान येतो. हळद तुम्ही स्किपही करू शकतात. आणि आता यामध्ये आपलं छोटी 1 वाटी दही घेतलेलं होतं, ते दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत मोकळं होत नाही रवेदार तोपर्यंत एकदम फेटून घ्यायचं आहे दह्याला मसाल्यामध्ये. कमी फ्लेम करायचं आणि मगच दही टाकायचं आहे. मोठ्या गॅसवरती दही फुटू शकते. आणि आणखी परत झाकण ठेवून द्यायचं आहे. बघू शकता मसाल्याला एकदम तरी जी आहे ती यायला लागलेली आहे. आणि आणखी परत भन्नाट अशी तरी मसाल्याने सोडलेली आहे. पूर्णपणे तेल जे आहे ते वरती आलेलं आहे. आणि आपला जो मसाला आहे तो आता इथे तयार आहे. व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा. आणि आता त्या मसाल्यामध्ये फ्राय केलेले अंडे जे आहेत ते इथे सोडून घ्यायचे आहेत. बघू शकतात जे अंडे आहे, अंड्याला काप केलेले ते किती सुंदर दिसत आहेत. आणि एकदम झणझणीत तर्रीबाज ही भाजी आहे अंडा करी. एक वेळ ही अंडा करी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की ही अंडा करी तुम्हाला कशी वाटली. 2 मिनटं इथे याला मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे अंड्यांना. आणि मग नंतर आवडीप्रमाणे इथे पाणी तुम्ही टाकायचं आहे. जेवढं लागेल तेवढं पाणी इथे टाकायचं आहे. थोडी घट्टसरच ही भाजी छान वाटते. आणि आता भाजी जी आहे ती उकळायला लागलेली आहे. तेव्हाच आपण याच्यावरती कसुरी मेथी जी आहे ती थोडी बारीक करून टाकायची. कट केलेली हिरवी कोथिंबीर. आणि भाजी जी आहे ती आपली आता उकळून घ्यायची आहे. इथे आता आपली अंडा करी जी आहे ती तयार आहे. तर अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फौलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि समोर आलेल्या बेलला क्लिक करा, म्हणजे समोर येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघता येईल. चला तर आता जी अंडा करी आहे ती सर्व करून घेऊया. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे भाजीला. आणि अंडे जे आहेत ते किती छान दिसत आहेत. तर एक वेळ ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ही अंडा करी तुम्हाला कशी वाटली. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर बाय.